सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा वेळागर समुद्र किनाऱ्यावर 3 ऑक्टोबर रोजी दुपारी मोठी दुर्घटना घडली आहे। समुद्राच्या लाटांमध्ये अडकून 8 पर्यटक वाहून गेल्याची ही घटना असून यापैकी 4 जणांचा दुर्दैवी अंत झालाय। एक महिला पर्यटक गंभीर अवस्थेत असून स्थानिक बचाव पथक आणि अधिकाऱ्यांकडून उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे। जखमी महिलेला शिरोडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव येथील एक कुटुंब पर्यटनासाठी सिंधुदुर्गात आलं होतं। त्यांनी कुडाळ येथे नातेवाईकांच्या घरी भेट दिल्यानंतर दुपारी शिरोडा येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून काही जण वेळागर किनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले। दरम्यान काही पर्यटकांनी समुद्रात थोडं आत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने ते लाटांच्या प्रवाहात अडकले। एका महिलेने ही घटना पाहताच मदतीसाठी आरडाओरड केला आणि तत्काळ स्थानिकांनी तसंच बचाव पथकानं घटनास्थळी धाव घेतली। स्थानिकांच्या तत्परतेमुळे एक महिला पर्यटक सुखरूप वाचवण्यात यश आलं। तिचं नाव इसरा इम्रान कित्तूर असं असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकानं 4 पर्यटकांना बाहेर काढलं असून उर्वरित तिघांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे। या अपघातात फरहान इरफान कित्तूर 34 लोंढा बेळगाव, इबाद इरफान कित्तूर 13 लोंढा बेळगाव, नमीरा आफ्ताब अख्तर 16 अल्लावर बेळगाव आणि रहान मोहम्मद मणियार 20 कुडाळ सिंधुदुर्ग या पर्यटकांचा दुर्दैवी अंत झालाय। यावेळी त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश अक्षरशः काळीज पिळवटून टाकणारा होता। तर इरफान मोहम्मद इसाक कित्तूर 36 लोंढा बेळगाव, इक्वान इम्रान कित्तूर 15 लोंढा बेळगाव आणि जाकीर निसार मणियार 13 कुडाळ सिंधुदुर्ग हे तिघे अद्याप बेपत्ता असून शोध मोहीम सुरू आहे। स्थानिक प्रशासन, पोलीस आणि कोस्ट गार्ड यांच्या मदतीनं समुद्र किनाऱ्यावरील शोध मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो सिंधुदुर्ग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।